महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेती केली नाही का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीसाठी, चांगल्या शेतीसाठी, शेतातल्या चांगल्या पिकासाठी बँकांचे काही कर्ज काढले नाहीत का? आणि आज जर खऱ्या अर्थाने चांगली शेती करायची असेल तर 2 लाखामध्ये कुठला शेतकरी चांगली शेती करू शकतो ह्याचं तरी या ठिकाणी गांभीर्य राज्य सरकारला आहे का? आज जवळजवळ 7-7 महिने झाले 30 सप्टेंबर 2025ला होऊन. या 7-8 महिन्यांनी ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीसाठी पैसे काढले असतील, 2 लाखाच्या वर, कुणाला या ठिकाणी आज पाईपलाईन करायचं असेल, ड्रिप इरिगेशन करायचं असेल, इतर काही गोष्टी असेल, तर अशी आधुनिक काळातली शेती जर सुद्धा कुठल्या शेतकऱ्याला करायचं असेल तर ती 2 लाखापर्यंत होऊ शकते का? आणि म्हणून या ठिकाणी वारंवार मुख्यमंत्री महोदय असं म्हणत होते की या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पात्र असणारे शेतकरी, आणि पात्र असणार शेतकऱ्यांवर फार भर होता. आता पात्र असणारे शेतकरी, हे पात्रता कोण बघणार आहे? राज्य सरकार येणाऱ्या कालावधीमध्ये किती महिने हा लावणार आहे की हे पात्र शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातले, प्रत्येक तालुक्यातले, प्रत्येक गावातले हे शेतकरी या ठिकाणी ते काढले जातील आणि त्यांना लवकरात लवकर हा न्याय हा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याची जबाबदारी ही नेमकं राज्यातनं कोण घेणार आहे? आणि म्हणून जाहीर करणं वेगळं आणि प्रत्यक्षपणे ज्यांना खरी गरज आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, अशा शेतकऱ्यांना तो लाभ देणं अत्यंत वेगळं. आणि म्हणून हे जे वारंवार त्या ठिकाणी पात्र असणारे शेतकरी आणि म्हणून किती पात्रतेच्या नावाखाली किती शेतकऱ्यांना काय काय कागदपत्र द्यावी लागणार आहेत आणि किती हेलपाटे मारावे लागणार आहेत हे येणारा भविष्य काळच या ठिकाणी निश्चितपणे सांगणार.